जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली माझा राजा माझा शिवबार माझा राजा माझा शिवबार जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा करून संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय शिवराया आनंद बनवारी आरती गाया जय देव जय शिवराया आनंद बनवारी आरती माझं नाव आहे प्रभाकर रामदास भारजिम जुन्नर टूर गाईड गाईड आहे शब्द ऐकलं तुम्ही गाईड आपल्या जुन्नर तालुक्याचा थोडक्यात तुम्हाला इतिहास किंवा जुन्नर तालुक्यातले गड किल्ले मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. मी काय फार मोठा इतिहास अभ्यासक नाही किंवा लेखक वगैरे काही नाही, तर जेवढी माहिती आहे तेवढी तुमच्या समोर आज मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. माझे गुरुवर्य विनायक खोत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या जुन्नर तालुक्यामध्ये गाईडचं काम करत आहे. गेली 4-5 वर्षापासून या जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे काही गड किल्ले आहेत, मंदिरं, धरणं, घाट वाटा, त्यांचा इतिहास, त्यांच्या ज्या काही संदर्भ आहेत ते येणाऱ्या पर्यटकांना मी सांगत असतो. आता जुन्नरचा इतिहास, जुन्नर किती जुना असावं, साधारणतः 2 ते 2.5 हजार वर्षापर्यंत आपल्याला जुन्नर घेऊन जातं. किती 2-2.5 हजार वर्षापर्यंत आपल्याला मागे जुन्नर घेऊन जातं. जुन्नरचं नाव होतं जुने, नंतर झाले जीर्ण, आणि आताच झाले जुन्नर. काय झाले? जुन्नर, 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 जिरणीनगर, नातं ते जुन्नर झालेले. मग या जुन्नर शहरामध्ये आज जशी मानववस्ती राहते तशी पूर्वीच्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्षू लोक राहायचे. कोण राहायचे? बौद्ध भिक्षू लोक राहायचे. तर या जुन्नर शहरामध्ये अनेक आपल्याला डोंगर, सह्याद्रीच्या रांगा आपल्याला पाहायला भेटतात. तसेच जुन्नरच्या आजूबाजूला संपूर्णपणे हा सह्याद्री पसरलेला आहे, आणि या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये ठिकठिकाणी आपल्याला
डोंगराला होल पाडलेले किंवा काहीतरी दिसतंय. पाहिलं असेल तुम्ही शिवनेरीला गेला असेल तर त्या डोंगरांवरती अनेक आपल्याला गड किल्ले दिसतात किंवा होल दिसतात. तर भारतामध्ये एकूण 1200 लेणी आहेत. केवढ माहिती तुम्हाला? भारतामध्ये 1200 लेणी आहेत. महाराष्ट्रामध्ये 1000 ते 900 लेणी आहेत आणि इथे जुन्नर तालुक्यात 350 लेणी आहेत. किती? 350 लेणी. हे गड कोटांच्या आधी आपल्याला त्या लेणी समूह पाहायला भेटतात. तर आता जास्त वेळ आपल्याला न घेता आपण डायरेक्ट थेट गडांकडे जाऊया. महाराजांची जयंती उद्याच आपल्याला 19 फेब्रुवारी सर्वजण सांगितले. तुम्हाला मला प्रॉमिस केले की तुम्ही शिवनेरीला येणार आहात. मी पण तिथे आहे शिवनेरीला. बघूया कोण कोण येते. येणार ना? ठीक आहे. 395 जयंती आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतो. सर्वांना तो माझा बोर्ड दिसत असेल. काय काय दिसतंय तुम्हाला तिथं? वाचा वाचा. काय काय? ओके ओके ओके. हा सर्वांना ठीक आहे. आता प्रथम दरवाजा आहे तो महादरवाजा, नंतर आहे गणेश दरवाजा, हिराचा दरवाजा, नंतर हत्ती दरवाजा, शिवाई देवी दरवाजा, मीना दरवाजा, कुलूप दरवाजा, असे 7 दरवाजे आपण पाहून महाराजांच्या जन्मस्थळापर्यंत जात असताना आपल्याला काही पाण्याच्या टाक्या लागतात. त्यापैकी 2 महत्वाच्या टाक्या त्या म्हणजे गंगा आणि जमुना. त्यावरती आई शिवाई देवीचं मंदिर आहे, नंतर अंबरखाना आहे, अंबरखाना, नंतर पाण्याच्या टाक्या. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर शिवकुंज आहे. काय आहे? शिवकुंज आहे. शिवकुंज म्हणजे आपण ज्या राज्यात राहतो त्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे? 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 7 नद्यांचे जल आणून त्या भूमीचं पूजन केल्यानंतर ती इमारत बांधण्यात आली. त्याच्या पुढे गेलो की आपल्याला दिसतोय हमामखाना. काय दिसतोय? हमामखाना. नंतर पुढे गेल्यानंतर दिसतोय ते छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ ती इमारत. आणि त्याच्या पुढे गेलो की कडेलोट, बदामी तलाव कडेलोट, असा हा शिवनेरीचा संपूर्णपणे वास्तू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि गडाच्या माथ्यावरती एक कोळीचा पुत्र आहे जो की महादेव कोळीचा पुत्र म्हणून ओळखला जातो. तसं अनेक गडावरती जर गेलो आपण, चावंडला जर गेला तर चावंडला राजमार्गाने आपण जातो. चावंडला जात असताना राजमार्गाने गेला तर त्याच्यावरती आपला प्रवेशद्वार, नंतर वरती गेलं की एक पुष्करणी पाहायला भेटते. पुष्करणी पाहिल्यानंतर चावंड देवीचं मंदिर आहे. कोणी आपण एखाद्या गडकोटांमध्ये गेलो देवी देवताचं मंदिर पाहायला भेटतं. ते चावंड गडावरती चावंड देवीचं मंदिर आहे. त्याच्या पुढे गेलो की पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला भेटतात, जे की 7 टाक्यांचा समूह आपल्याला त्या चावंडवरती पाहायला भेटतात. तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. ज्या वेळेला आपण प्रत्यक्षात जाऊ, ज्या गडकोटांना भेटी देऊ, तिथला इतिहास जाणून घेऊ तर तो आपल्याला गड समजणार आहे. नंतर हडसर. आता जुन्नर तालुक्यामध्ये असे गड किल्ले आहेत की इंग्रजांनी आपली जी काही नासधूस केलेली आहे, म्हणजे 3 टप्प्यामध्ये नासधूस केलेली. किती? कशी केलेली आहे? पहिला जो काय पायरी मार्ग आहे, आपण गडकोटांना जातो आपल्याला चढायला वगैरे जमत नाही, म्हणजे अडथळा निर्माण होतो. तर इंग्रजांनी 3 टप्प्यामध्ये आपले नुकसान केलेले आहे. पहिला पायरी मार्ग तोडलेला आहे, नंतर राहण्याच्या वस्त्या तोडलेल्या आहेत, जाळून टाकलेल्या आहेत, आणि खायचं अन्नधान्य ते पेटून दिलेले. असे 3 टप्प्यामध्ये आपल्या भारतीयांचे गडकिल्ले उद्ध्वस्त केलेले आहेत. ते गडकिल्ले अनेक, आता छत्रपती शिवरायांनी 100हून गडकिल्ले अनेक बांधलेले आहेत, काही त्यांची डागडुजी केलेली. असे गडकिल्ले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर हडसर गडावरती आपल्याला 3 तोफा पाहायला भेटतात, जे की जुन्नर तालुक्यात आपल्याला कोणत्याही गडावरती तोफा पाहायला भेटते नाही, ते हडसर गडावरती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. सरांनी सांगितलं की टॉयलेट स्वच्छतागृह त्या जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे काही गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यावरती म्हणतात चावंड गडावरती आपल्याला स्वच्छतागृह पाहायला भेटते, पौराणिक शौचालय. नंतर आपण शिंदोळ्याकडे येऊ. शिंदोळा जर पाहिला तुम्ही तर शिंदोळा हा फक्त टेविंगचा बुरुज, त्याचं पाण्याच्या टाक्या, गणपती बाप्पाचं शिल्प, हनुमरायांचं शिल्प आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. जो कोणी कोकणातून शत्रुसैनिक येईल त्याच्यावरती निरीक्षण ठेवण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी तो शिंदोळगड आपल्याला पाहायला भेटतो. नंतर पुढे जुन्नरमध्ये आल्यानंतर पूर्वेच्या दिशेला असलेला नारायणगड आपण पाहतो. नारायणगाव पासून अवघ्या 10-5 किलोमीटर तो नारायणगड आहे. त्या गडावरती साधारणपणे पेशव्यांचा कालखंड अधिक प्रमाणात गेलेला आहे त्या ठिकाणी. तर त्या गडावरती कैद ठेवण्यासाठी म्हणजे कैद्यांचा वापर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात केलेला आहे. अशा प्रकारे हे 7 गड किल्ले आपल्याला या जुन्नर तालुक्यामध्ये पाहायला भेटतात. भुईकोट किल्ले जर पाहिले तर भुईकोट म्हणजे जमिनीवरती जर गड किल्ले पाहिले आपण तर जुन्नर तालुक्यातून 3 गडी आपल्याला पाहायला भेटतात, जे की जुन्नरची गडी, ओतूरची गडी आणि नारायणगावची गडी. तर ओतूरचं नाव काय होतं पहिलेचं? उत्तमापूर, बरोबर ना? संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. नारायणगाव जर पाहिलं आपण तर नारायणगाव तमाशाची बंडरी समजली जाते. असा
असा जुन्नरचा इतिहास खूप मोठा आपण जरी मांडायचा जर गेला तर एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात अनेक वर्ष लागतील, पण हा जुन्नरचा इतिहास आपल्याला समजणार नाही. तसाच हा इतिहास आपल्या मावळ्यांचा, आपल्या पूर्वजांचा इतिहास जर जाणून घ्यायचा म्हटला तर त्यांनी गड किल्ले म्हणजे असं बनवले, जे माझे किल्ले म्हणून ते समजले जातात. त्याच प्रणांगामध्ये, त्याच परिसरामध्ये ते आजही आपण जर त्या शिवनेरीच्या परिसरामध्ये जर आपल्याला अनेक पक्षी पाहायला भेटतात, तर त्या शिवनेरीच्या अवतीभोवती आपल्याला मोर पाहायला भेटतात. ते मोरांचे आवाज काढायचे आपल्याला सर्वांनंतर माहिती, असं महाराज आवाज काढायचे. नंतर महाराजांचं आयुष्य 4-6 वर्ष या बालपण गेलेलं आहे. 1636 साली एक माहुलीचा तह म्हणून झाला आणि अनेक गडकिल्ले हे मुघलांना द्यावे लागले. मुघलांना दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊमा साहेबांसोबत बेंगलोर प्रांती गेले, शहाजीराजांसोबत. नंतर त्या बेंगलोर प्रांती गेल्यानंतर 10-12 वर्ष होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजीराजांसोबत राहिलेले आहेत. त्यांनी वेगवेगळे त्यांचे ते गुरु शिक्षक लादून त्यांना लिहिता वाचता यायला लागलं. नंतर पुन्हा त्यांना महाराष्ट्रामध्ये पाठवले. नुसतंच पाठवलं, त्याच्या सोबत एक भगवा ध्वज, राजमुद्रा, प्रतिभचंद्र लेखवे, वरद विष्णू वंदिता, सिंहासनो शिवशैषा, मुद्र भद्राय राजते. ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र कलेकलेने वाढत जातो, त्याप्रमाणे छत्रपती शिवरायांची राजमुद्रा संपूर्ण विश्वात वंदनीय होईल. नंतर आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवरायांनी अद्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. नंतर सोवंगडी जमवले, एक गडकोटांच्या सहाय्याने स्वराज्य निर्माण केलं. ज्या राजाचा जन्म एका गडावरती झाला, ज्या राजानं गडकोटांच्या सहाय्याने स्वराज्य निर्माण केलं आणि अखेरचा श्वासही एका गडावरती घेतला, म्हणून त्या पूर्वीच्या कालखंडामध्ये गडकोटांना किती महत्व असेल ते आपण त्या गडकोटांवरती गेल्यावरतीच आपल्याला दिसतो. तर नक्कीच विनंती आहे, आपण अनेक आपले ठीक आहे, आपण आता छोटे आहोत, परंतु आपला जो परिसर आहे, जो मुलूक आहे, जो प्रांत आहे, तो ढूंढून घ्यावा, तो पाहून घ्यावा की आपला मुलूक कसा आहे, आपले मावळे कसे लढत असतील. तर एक विनंती आहे, आपण हा तुमच्या समोर, मॅडमच्या समोर, तुम्हा सर्व विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या शाळेच्या वतीनं आपण हा संपूर्ण जुन्नरचा मुलूक पाहूया, त्याचा इतिहास जाणून घेऊया. मला या ठिकाणी बोलवलं, मॅडमने माझा सत्कार, तुम्ही सर्व शाळेच्या वतीनं माझा सत्कार केला. सर्वांचं मी खूप खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.